तर आता आम्ही आलो आहे पालेलोमचे जिथं बस लागतात तिथे. हा जस्ट कॉर्नरलाच आहे. इथे ऑटो रिक्षा लागतात आणि इथे बस लागतात आणि प्रत्येक अर्ध्या तासाने लागून राहतात बस. सो आत्ता वाजले 10:05 आणि बस निघणार आहे 10:15ला. सो थोड्या वेळाने भरपूर बस असतात. सो तुम्ही इथे येऊ शकता. आता त्याचं तिकीट आणि ते आम्हाला माहिती नाही. आता बसमध्ये चढू तेव्हा बघू किती आहे. हां सो जर तुम्हाला नॉर्थला जायचं असेल तर लक्षात ठेवायचं की मडगाववरून पणजीसाठी बस घ्यायची आणि पणजीवरून नेक्स्ट बस तुम्हाला पोचवेल डायरेक्ट नॉर्थ गोवा. नॉर्थ म्हणजे इन शॉर्ट कलंगूट आणि त्या बीचसाठी तुम्हाला बस भेटेल. सो इथं आम्ही लगेज ठेवलेत. फर्स्ट याच्यावर बसलो आहे आणि सीट थोड्या कंजेस्टेड आहेत. म्हणजे मुश्किलीने फक्त लाईक 1 ते 2 जणं तर खूप मुश्किलीने बसतात. सिंगलसाठी बरं आहे पण 2 खूप मुश्किलीने बसतात. पण ठीक आहे, तिकीट कमी आहे. वरून आम्हाला लागले जवळजवळ 2 तास आणि जर कॅब वगैरे केली 1500 रुपये घेतात आणि त्याचे जवळजवळ लागतात 1.5 तास. सो ठीक आहे, काय एवढा फरक नाही पडत. आणि याचे आम्हाला फक्त लागले 50 रुपये पर पर्सन. सो आता आम्ही बसलो आहे कलंगूटच्या बसमध्ये पणजीवरून. आम्ही मडगाव ते पणजी आलो 50 रुपयामध्ये 3 जणं परत. आणि तिथून आता पणजीवरून आम्ही घेतली आहे कलंगूटची बस. सो आता कलंगूटचे आहेत 40 रुपीज पर पर्सन. सो कलंगूट बागा दोन्हीकडे जाते. सो आम्ही कलंगूटला उतरणार आहे आणि आता बसमध्ये बसलो आहे. बघूया आता किती वेळ लागतो. मडगाव ते पणजी आम्हाला लागले जवळजवळ 1.5 तास आणि आता पुढचा वेळ बघूया किती होत होते. सो भेटूया आता डायरेक्ट कलंगूटला.